नमस्कार. ग्रंथ सूक्त 17-11 सूत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज विचारार्थ घेत असलेलं पुस्तक म्हणजे बाळ गंगाधर टिळक याच नावाचं गोविंद तळवलकर यांनी लिहिलेलं पुस्तक बाळ गंगाधर टिळक. याचे प्रकाशक आहेत मॅजेस्टिक प्रकाशन. याची पहिली आवृत्ती 1 ऑगस्ट 1977, दुसरी आवृत्ती 1 डिसेंबर 1980 आणि तिसरी आवृत्ती 1 ऑगस्ट 2003 रोजी प्रसिद्ध झाली आहे, जी माझ्या आत्ता हातात आहे. 80 रुपये किमतीचं 96 पानी असं पुस्तक, गोविंद तळवलकर लिखित बाळ गंगाधर टिळक. टिळकांचं राजकारण आणि टिळकांचं समाजकारण याच्याविषयी अनेकांचे मतभेद असतील, पण लोकसंग्रह, त्याग, असामान्य बुद्धिमत्ता याविषयीचा कमालीचा आदर असेल याविषयी कोणतीही शंका नाही. अशा विधानानं सुरू होणारं हे पुस्तक आणि एका अत्यंत बुद्धिनिष्ठ व्यक्तीनं दुसऱ्या एका तर्कनिष्ठ माणसाचं केलेलं वर्णन आणि चरित्रगान असं पुस्तक म्हणजे गोविंद तळवलकर यांचं बाळ गंगाधर टिळक हे पुस्तक. एकंदरीतच टिळकांची ध्येयनिष्ठा आणि धैर्य याचा वारंवार उल्लेख करत त्या आशयानं ते पैलू मांडणारं पुस्तक म्हणजे गोविंद तळवलकर यांचं बाळ गंगाधर टिळक हे पुस्तक. टिळक हे जसे पत्रकार आणि संपादक, गोविंदराव तळवलकर ही त्याच गोष्टींमधले किंवा त्याच क्षेत्रातले, आणि त्यामुळे आपल्या क्षेत्रातल्या पूर्वासुरीकडे आजचा किंवा नंतरच्या काळातला गाजलेला संपादक कसं बघतो याचा एक समांतर धागा या पुस्तकभर इथं प्रदर्शनात जाणवत राहतो. आणि मग लक्षात येतं की या अनुभवसिद्ध प्रक्रियेमुळे गोविंदराव तळवलकर बाळ गंगाधर टिळकांकडे एका वेगळ्याच पद्धतीनं बघतात. ते त्यांच्या मुद्द्याच्या शैलीकडे, मग ते बोली असू दे किंवा लेखी असू दे, भाषण असू दे, लेख असू दे किंवा अग्रलेख असू दे, ते त्याच्या बोली भाषेकडे जितकं बघतात तितकंच त्या मुद्द्याच्या तार्किकतेकडे आणि तर्कसंगततेकडे बघतात. आणि मग अशी कठोर परीक्षा आणि तपासणी करत हे पुस्तक जेव्हा विविध पैलू मांडतं त्यावेळेला गोविंदराव तळवलकर असं लिहून जातात की लोकांच्या जिव्हाळ्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवरचे स्वतःचे विचार लोकांना समजतील आणि रुचतील अशा शब्दशैलीत मांडणारा पहिला राष्ट्रीय नेता किंवा राष्ट्रीय नेतृत्व असणारा नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि मग याबद्दलचे अनेक किस्से या पुस्तकात जरी सांगितलेले नसले तरी सुद्धा आपल्यासारख्या वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनामध्ये यायला लागतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मंडालेहून सुटून आल्यानंतर त्या दिवशीचा पहिला अग्रलेख हा आधीच्या सवयीनुसार केळकरांनी लिहिला होता, कारण टिळकांच्या मंडालेच्या वास्तव्यामध्ये केसरीच्या संपादक पदाची धुरा साहित्य सम्राट नची केळकर होते. आणि ती धुरा वाहत असताना केळकरांनी लिहिलेला लेख आता टिळक गायकवाड वाड्यात आहेत तर त्यांनी बघावा म्हणून केळकरांनी टिळकांना तो दाखवला. टिळकांनी अग्रलेखातला एकही शब्द बघितला नाही किंवा एकही शब्द बदलला नाही, पण त्याचं शीर्षक मात्र केळकरांनी साहित्यिक शैलीमध्ये दिलं होतं. ते एक वगळलं आणि टिळक सुटले असं लिहिलं. हा एकमेव बदल त्या संपूर्ण अग्रलेखाकडे किंवा एकंदरीतच संपादकीयकडे, पत्रकारितेकडे आणि लेखन शैलीकडे टिळक कसं बघत असत याच्याबद्दल पूर्ण जाणीव देणारं असं गणित आहे. टिळकांच्या या पैलूचं समीक्षण, विश्लेषण आणि विवेचन करताना गोविंद तळवलकर त्यांच्या बाळ गंगाधर टिळक या पुस्तकामध्ये असं म्हणतात की सामाजिक कर्तव्याची जाणीव आणि अखंड जागृत असं बौद्धिक कुतूहल म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. कायद्याची शिस्त आणि गणिताची तर्क कठोरता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रचंड असा लोकसंग्रह म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. कायद्याचं प्रेम म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वतःच्या माहितीचे स्वतंत्र, स्वयंभू, सार्वभौम स्त्रोत म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. गणित आणि वेदांग याविषयी प्रचंड निष्ठा, कुतूहल, अभ्यास आणि तर्कसंगतता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ज्योतिषाचा अभ्यास आणि त्याच वेळेला त्याच्याबद्दलची डोळस वृत्ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.
अखंड आणि तेजोमय ज्ञानोपासना म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. शाल्मली वृक्ष असं एका ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं वर्णन गोविंद तळवलकर त्यांच्या बाळ गंगाधर टिळक या पुस्तकामध्ये करतात. शाल्मली वृक्ष हे एका प्रकरणाचं नाव आहे आणि म्हणून माझं कुतूहल जागृत झालं. तर चौफेर बुद्धिमत्ता, चौकस बुद्धिमत्ता आणि चौरस बुद्धिमत्ता अशा 3 आशयानं शाल्मली वृक्ष अशी लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेचं वर्णन गोविंद तळवलकर त्यांच्या बाळ गंगाधर टिळक या पुस्तकामध्ये करतात. एक व्यक्तित्व, एक व्यक्तिमत्व आणि एक शैली याचा अभूतपूर्व त्रिवेणी संगम म्हणजे बाळ गंगाधर टिळक अशा स्वरूपामध्ये गोविंद तळवलकर त्यांच्या बाळ गंगाधर टिळक या छोटेखानी पुस्तकामध्ये, कारण मी म्हटलं तसं अवघं 96 पानांचं पुस्तक आहे, त्याचा फॉन्ट खूप लहान आहे, त्यामुळे कदाचित तो जर नॉर्मल आकाराचा केला असता तर पानं वाढली असती, प्रश्न तो नाहीये. पण एकंदरीतच हे पुस्तक वाचत असताना समर्थ रामदासांच्या एका ओवीची आठवण होते आणि तसंही त्या ओवीचा उल्लेख गोविंद तळवलकरांनी या पुस्तकामध्ये केलाय. समर्थ रामदास एका ठिकाणी असं म्हणतात की ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा. यातल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध, संपर्क आणि संदर्भ याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाळ गंगाधर टिळक. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.